तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की युनिफॉर्म मोशन काय असते. युनिफॉर्म म्हणजे सारखं, आणि मोशन आपण कशाविषयी म्हणतो, अंतर. मग जर सारखं अंतर मोजायचं असेल तर टाईम पण काय ठेवावं लागेल, सारखा ठेवावा लागेल. तर आपण बघितलं होतं सारखा टाईम ठेवला होता, एका घंट्याचा इंटरवल, आणि त्यामध्ये आपण सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं. आपल्याला वेलॉसिटी पण काय भेटली होती, सारखी. आता मी ग्राफ झिरोपासून काढलेला आहे, पण ते एक्झॅक्टली झिरोवर तर बसत नाही, कारण की झिरोला आपण डिवाईड करू शकत नाही. आता हे का बरं पॉसिबल नाही, थोडा मॅथ्सचा पोर्शन आहे. इथे आपण म्हणू शकतो की इथे कुठला पॉईंट तर नाही आहे आपल्याजवळ, पण ठीक आहे. लाईन कशी दिसते आपली, हे युनिफॉर्म मोशनची एक सरळ लाईन दिसते, ठीक आहे, सरळ लाईन. तर युनिफॉर्म मोशनाचा ग्राफ आहे हा. कशाचा आहे, युनिफॉर्म मोशनचा. पण तिथे म्हणून थांबायचं नाही. इट इज अ डिस्टन्स टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन कसा दिसते, हा स्ट्रेट लाईन इन्क्लाइंड, वरती चाललेली, तिरपी, ठीक आहे. म्हणजे 45 डिग्री असते, किंवा थोडं असू शकतं समोर, म्हणजे आपण नंतर बघू. 45 डिग्री असते. आता बघा इथे खास गोष्ट काय आपल्याकडे, एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर इथे बघा हे डिस्टन्स किती होतं, टोटल 2 किलोमीटर. मी थोडंसं दुसऱ्या कलरने ट्राय करतो. हे डिस्टन्स किती होतं, टाईम लागला 2 घंटे. किती वेळेसाठी, 60 किलोमीटरसाठी. किंवा तुम्ही सेम लॉजिक इथे 4साठी पण करून बघा. 4 घंटे लागले आपल्याला. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आपण, 120 किलोमीटर. म्हणजे जर मी ही वायची व्हॅल्यू आणि ही जर एक्सची व्हॅल्यू, आपण एक्स वाय ॲक्सिस म्हणतो ना, जर वायची व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यूला आपण डिवाईड केलं तर आपल्याला काय भेटते, 120/4. 120/4 काय होतं, आपली वेलॉसिटी होती. किंवा तुम्ही 60/2 करा. 60/2 पण आपली काय होती, वेलॉसिटी, किलोमीटर पर आवरमध्ये. तर जर आपल्याला आपण काय म्हणतो की जेव्हा आपण वाय ॲक्सिसला एक्स ॲक्सिसने डिवाईड करतो त्याला आपण म्हणतो स्लोप. तिथे एक स्पेशल वर्ड आहे, तो थोडा समोरचा म्हणा, मॅथ्समध्ये आपण शिकायला बरं राहील ते, की स्लोप जो आहे कशाचा, डिस्टन्स टाईम ग्राफचा, तो काय असते, वरती काय भेटलं तुम्हाला, डिस्टन्स भेटलं, खाली तुम्हाला काय भेटला आहे, टाईम भेटला आहे, आणि डिस्टन्स अपॉन टाईम काय असते, वेलॉसिटी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जो ग्राफचा स्लोप आहे तो काय देतो आपल्याला, वेलॉसिटी. पण कोणत्या ग्राफचा, स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ काय देतो आपल्याला, वेलॉसिटी. इथे आपण एक स्पेशली मेन्शन करून घेऊ कशाचा स्लोप आहे हा, लिहू आपण की स्लोप ऑफ डिस्टन्स टाईम ग्राफ इज काय तो, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी, इट इज अ वेलॉसिटी, ठीक आहे. बस लक्षात राहिलं तर बरं आहे. आता बघा आपण तर इथे टाईम पण काढला, वेलॉसिटी पण काढली, किती बढिया काम आहे. मग आपण काय करू आता, एक स्पेशली एक टाईम आणि वेलॉसिटीचा ग्राफ काढू. बघा इथे आपल्याकडे आपण लिहिणार आहे तुला वेलॉसिटी. आता वेलॉसिटी कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवरमध्ये काढली आहे आपण. आणि इथे काय आहे ठिकाणी, इथे आपल्याकडे आहे टाईम. टाईम कशामध्ये आहे, टाईम कशामध्ये आहे, अवरमध्ये. तर एक एक व्हॅल्यू पुट करून बघा. 0 टाईम, इथे 0 असते. टाईम किती होता, 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे, 4, 5, ठीक आहे. आणि वेलॉसिटी कशी होती आपली, बघा वेलॉसिटीसाठी आपण वेलॉसिटी किती काढली, आपण 30 काढली आहे. तर आपण इथे 10 पासून सुरुवात करू. 10, 20, 30 आणि 40. परत लक्षात ठेवा सारखं अंतर आहे, तर यामध्ये पण अंतर सारखं असलं पाहिजे. तुम्ही सुरुवात कुठे नाही करा. मी 10चा पॉईंट घेतला, 10, 10, 20, 10, 30 आणि 10, 40. तर 10, 10च्या अंतरने मी ग्राफचे पॉईंट लिहिलेले आहे, ठीक आहे. आता पॉईंट बघा, जेव्हा आपलं 0 होतं तेव्हा 0, पण त्याची वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. मी त्याला तसंच ठेवलं, तिथं काहीच लिहत नाही. पण जेव्हा आपण 1 घंटा गेलो तर वेलॉसिटी किती आली, 30. तर एका घंट्यासाठी वेलॉसिटी 30 आली. परत 2 घंट्यासाठी पण वेलॉसिटी किती आली, 30 आली. तिसऱ्या घंट्यासाठी पण वेलॉसिटी 30. चौथ्यासाठी पण वेलॉसिटी 30 आली. जर मी या पॉईंटला जॉईन केलं तर बघा मला काय भेटला, अशी लाईन भेटलेली आहे. आता मला भेटली अशी लाईन. 0साठी मी काही काढलेलं नाही, कारण की 0ने आपण डिवाईड करू शकत नाही. कवर करू शकत नाही, ते मॅथ्सच्या लेक्चरमध्ये बघू कधी. तर याहून आपल्याला काय माहीत पडते की हा जो ग्राफ आहे हा पण कशाचा ग्राफ आहे, सेम युनिफॉर्म मोशनचाच ग्राफ आहे. पण या ग्राफमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टीविषयी ग्राफ काढला, वेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ आहे. इथे आपण काय लिहिणार आहे, हा कुठला ग्राफ आहे, वेलॉसिटी टाईम ग्राफ. हा कुठला, वेलॉसिटी टाईम ग्राफ. कशासाठी आहे, फॉर
युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्म मोशनसाठी हा जो ग्राफ काढला आपण युनिफॉर्म मोशनसाठी काढला. आता इथे एक साधी गोष्ट आहेतच आहे जी मी एक्सप्लेन करायची माझी इच्छा आहे. बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे वेलॉसिटीचा. ती वेलॉसिटी काय असते? वेलॉसिटी असते डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता लिनियर मोशनसाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखंच आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. जर तुम्ही या टाईमला या साईडला घेऊन आले लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करू तर तुम्हाला काय मिळणार बघा, वेलॉसिटी इंटू टाईम म्हणजे काय झाला, डिस्प्लेसमेंट ना. मग आता जर मला ही गोष्ट ग्राफवर शो करायची असेल तर बघा शो कशी करणार. खाली कुठे आहे? टाईम आहे आपल्याकडे. खाली कुठे आहे? आपल्याकडे आहे टाईम. तर हा झाला आपला टाईम सपोज. आणि वेलॉसिटी किती भेटली आपल्याला? ही भेटली आपल्याला वेलॉसिटी. ठीक आहे, ही काय भेटली आपल्याला? वेलॉसिटी. आता वेलॉसिटी जर इंटू हा वेलॉसिटी, तर वेलॉसिटी इंटू टाईम केला म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ झाली. लेंथ इंटू ब्रेथ काय भेटतं आपल्याला? नेहमी एरिया मिळतो. लेंथ इंटू ब्रेथ काय झाला? एरिया झाला ना. या केसमध्ये या ग्राफमध्ये वेलॉसिटी इंटू टाईम काय झाला? एरिया. तर आपल्याला वेलॉसिटी टाईम ग्राफचा जर एरिया आपण काढला तर आपल्याला काय मिळतं? डिस्प्लेसमेंट. तर वेलॉसिटी टाईम ग्राफचा जर आपण एरिया काढला तर आपल्याला काय मिळणार? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर हा आपला ग्राफ होता. दिस इज वेलॉसिटी टाईम ग्राफ. आपण कशासाठी आहे? फॉर युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. हे होतं युनिफॉर्म मोशन विषयीचे आपल्या बेसिकली सगळे कन्सेप्ट. आपण काय काय शिकलो युनिफॉर्म मोशनमध्ये? तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय होते? सारखे अंतर कवर करायचं. मोशन म्हणजेच काय होते? डिस्टन्स, कारण की जागा चेंज होते. तर सारखं अंतरमध्ये काय फिक्स केलं आपण? टाईम फिक्स केला. हे महत्त्वाचं आहे की टाईम इंटरवल आपण काय केलं आहे? फिक्स केलेला आहे टाईम इंटरवल. टाईम इंटरवल म्हणजे काय? सारख्या स्टेप्स. जसं इथे आपण एका तासाचं इंटरवल ठेवला आहे तर प्रत्येक वेळेस आपण हे व्हॅल्यूज चेक केल्या, सारखं इंटरवल घेतलं, सारखा टाईम डिस्टन्स पण घेतला, कारण की युनिफॉर्म आहे, सारखं डिस्टन्स घेतलं. तर आपल्याला जो ग्राफ भेटला तो काय झाला? एक स्ट्रेट लाईन इन्क्लाइन तिरप्या साईडचा. ठीक आहे. त्याला आपण काय म्हटलं? युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे. पण कुठला? डिस्टन्स टाईम ग्राफ. यामध्ये आपण काय बघितलं की जर आपण या वायला आणि एक्सला डिवाईड केलं तर आपण काय करतो? डिस्टन्सला आणि टाईमला डिवाईड करतो. तर डिस्टन्स आणि टाईमला डिवाईड केलं तर काय म्हणतो आपण? वेलॉसिटी. आणि तोच काय असते ॲक्च्युली? स्लोप ऑफ द ग्राफ. तर कुठल्याही ग्राफचा स्लोप काय असेल? वेलॉसिटी. पण तो ग्राफ कशाचा असला पाहिजे? डिस्टन्स आणि टाईमचा. तेच जर आपण वेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ काढला तर काय भेटणार? काय भेटणार? वेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ काढला तर त्याच्या अंडरचा एरिया काय असते? नेहमी डिस्प्लेसमेंट असते. हे आपण बघितलं इथे. आणि या ग्राफ पण कशाचा? परत युनिफॉर्म मोशनचाच ग्राफ आहे. या ग्राफमध्ये काहीही चेंज नाही. हा आपण ग्राफ कशाचा आहे? युनिफॉर्म मोशनचा. युनिफॉर्म मोशनचे आपल्याकडे दोन ग्राफ आलेले आहेत. एक आहे इन्क्लाइनचा आणि एक आहे आडवी स्ट्रेट लाईनचा. ठीक आहे. एक डिस्टन्स टाईम ग्राफ आहे आणि एक वेलॉसिटी टाईम ग्राफ आहे. अशा प्रकारे आपलं युनिफॉर्म मोशन इथे बेसिकली कन्क्लूड झालेलं आहे.